आज आपण कोथिंबीरमध्ये रवा टाकून अतिशय भन्नाट चवीची रेसिपी बघणार आहोत। ही रेसिपी अतिशय चविष्ट लागते। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता बनवून तयार होतो। चला तर मग वेळ न वाया घालवता आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आता बघा, आपण कोथिंबीर मस्त असं निवडून स्वच्छ धुवून घेतली होती। कापल्यानंतर ही कोथिंबीर धुतली तर कोथिंबीर काळवट अशी पडते, म्हणून मी आधीच कोथिंबीर धुवून घेतली होती। आता मस्त कोथिंबीर धुतल्यानंतर हिला निवडून घेतली आणि मस्त आपण आता बारीक चिरून घेणार आहोत। आता हिवाळा असल्यामुळं ताजी ताजी कोथिंबीर आपल्या भाजी मार्केटमध्ये यायला लागली, तर का ना तुम्ही कोथिंबीर वडी किंवा मी जी बनवते तशी रेसिपी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि तुमच्या मुलांना लंच बॉक्समध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धाही तुम्ही ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता। आता बघा, मस्त अशी बारीक चिरून आपण कोथिंबीर तयार करून घेतलेली। आता कढईमध्ये मी 1 ते 2 पळी तेल तापवायला टाकते। तेल मस्त असं तापल्यानंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये जिरं घालणार आहोत। जिराच्या ऐवजी तुम्ही मोहरीचाही वापर करू शकता किंवा मोहरी जिरं दोघांचीही फोडणी घालू शकता, पण आपण जिऱ्याचीच फोडणी घालतोय। आता मस्त जिरं तडतडायला लागलं, आलं लसण आणि मिरचीचा ठेचा मी करून घेतला होता तो आपण याच्यामध्ये टाकून आता परतून घेणार आहोत। तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। मी 4 मिरचींचा ठेचा हा बनवलेला आहे। आता मस्त आपण याला परतून घेऊया। मिरचीचा ठेचा मस्त असा परतून झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचा तिळाचा वापर करणार आहोत। तुम्ही तिळाच्या ऐवजी कलोंजीचाही वापर करू शकता, पण आपण रेसिपी कोथिंबीर आणि रवाची बनवतोय त्यासाठी आपण तिळाचाच वापर करणार आहोत। आता मस्त आपण याला परतून घेऊया। तीळ मस्त असं लालसर होते तोपर्यंत आपल्याला परतायची आहे। बघा, तीळ मस्त आपल्याशी लालसर झालेली आहे। जास्त जर आपण तीळ परतली तर ही तीळ कळवट अशी लागू शकते, त्यासाठी आपण एवढीच तीळ परतून घेऊया। आता तीळ वगैरे सगळं परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून देऊया। कोथिंबीरला पण मस्त अशी परतून घेऊया। तुम्हाला वाटत असेल की आपण कोथिंबीर वडी किंवा कोथिंबीरचे धडपे वगैरे बनवतोय, पण नाही, आपण कोथिंबीरच्या वड्याही नाही किंवा धडपेही नाही, अगदी चविष्ट ही रेसिपी बनून तयार होणार आहे। आजपर्यंत तुम्ही या पद्धतीने कधीच ही रेसिपी बनवली नसणार अशी आपण रेसिपी घेऊन आलेलो आहेत। आता बघा, कोथिंबीर वगैरे मस्त परतून झालेली होती। आता पाऊण ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत। रवा कितपत तुमच्या आहे त्यानुसार तुम्ही पाणीचा वापर करा। माझा रवा 1 वाटीचा आहे म्हटल्यावर मी पाऊण ग्लास आपण पाणी घातलं। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि याला मस्त असं दणकून उकळी घेऊन घेऊया। मस्त अशी उकळ आपल्या या पाणीला येऊन गेलेली आहे आणि बघा, आता आपण 1 वाटी रवाचा वापर करतोय। रवा हलक्या हाताने घोटत जा, नाहीतर मग गुठळ्या पडतील। एका हाताने रवा टाका आणि दुसऱ्या हाताने मस्त असं चाळत जा, नाहीतर रवा असा तळाला पण चिटकू शकतो किंवा याच्या गाठीही बांधल्या जाऊ शकतात। आता हे सगळं साहित्य आपलं मिक्स होऊन तयार होऊन गेलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी याला वाफेवरती असंच ठेवून देणार आहोत। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आपल्याला तेव्हा, नाहीतर आपल्या तळला हा बॅटर लटकू शकतो किंवा करपू शकतो। आता 2 मिनिटं झालेले आहेत, परत आपण याला हलक्या हाताने चाळून घेऊया। पाऊण ग्लास पाणीचं मेजरमेंट आणि 1 वाटीच्या रवाच्या मेजरमेंटनुसार हा रवा एकदम असा आपल्याला हवा आहे तसा बनलेला आहे आणि अगदी
मस्त असा मऊसर हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे, अगदी लोण्यावाने. आता बघा, परत मी 2 वेळेस चाललं आणि 2 वेळेस झाकून अगदी 5 ते 6 मिनटासाठी आपण याला वाफेवरती शिजवून घेतलेलं आहे. जर तुमची कढई नॉनस्टिक असेल तर तळ्याला चिटकणार नाही आणि ही कढई स्टीलची असल्यामुळं तळ्याला थोडी चिटकून गेलेलं आहे थोडं रवा. म्हणून हवं तर तुम्ही नॉनस्टिकच्या कढईचा वापर किंवा ॲल्युमिनियमच्या कढईचा वापरही तुम्ही करू शकता. आता बघा, ताटामध्ये मी रवा आणि कोथिंबीरचं जे आपण बॅटर बनवून तयार करून घेतलेलं आहे ते आता ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आता थोडं हे गरम असल्यामुळं डायरेक्ट आपण हाताने तर याला चोडू शकत नाही, म्हटल्यावर वाटीचा वापर करूया किंवा पेल्याचा तुम्ही वापर करू शकता. आणि अशा गाठी याच्या मोडून घ्यायच्या आहेत आपल्याला, म्हणजे असं मऊसर बॅटर आपल्याला हे बनवून तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता, वाटीने किंवा पेल्याने तुम्ही असं गाठी याच्या मोडू शकता, जेणेकरून अगदी लोण्यावानी हे बॅटर बनून जाईल. आता मी सगळं वाटीनेच हे सगळं मिक्स करून घेणार आहे. आता हे बॅटर थोडं कोमट झाल्यामुळं हातानेही तुम्ही असं हाताला थोडं तेल लावा आणि असं कुच करून घ्या. बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, कारण जास्त गरम असल्यामुळे आपण हात लावू नाही शकत, म्हणून आपण वाटीचा वापर आधी केला. आता थोडं कोमट झाल्यामुळं हाताने हे बॅटर मस्त असं पीठ आपण याचं मळून घेतो. जसं चपातीचं किंवा भाकरीचं पीठ आपण मळतो त्या प्रकारे आपण हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे. आता मस्त असा घट्टसर आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. आणि याच्या आधी आपण पोहाच्याही टिक्क्या बनवलेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याला तुम्ही खूप सारा असा प्रतिसाद दिलेला आहे. याच प्रकारे आपण टिक्क्या बनवून घेणार आहोत. बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे आपण सगळ्या टिक्क्या बनवून तयार करून घेणार आहोत. आणि ज्या मी पहिले व्हिडिओ टाकला होता पोह्याच्या, जो टिक्क्या मी बनवलेल्या होत्या त्याही टिक्क्या याच प्रकारे आपण बनवलेल्या होत्या. आता बघू शकता, सगळ्या टिक्क्या मी याच प्रकारे बनवून तयार करून घेणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय, कुठल्या गावावरनं किंवा कुठल्या शहरावरनं पाहताय, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपला व्हिडिओ टाकल्यानंतर पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता बघा, सगळ्या आपण टिक्क्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत. आता या आकाराने टिक्क्या बनवा किंवा गोल असे गोळेही तुम्ही बनवू शकता, पण अशा टिक्क्या जर बनवल्या तर अतिशय दिसायला युनिक दिसतात. आता आपल्या या टिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत. पॅनमध्ये आपण थोडं तेल टाकूया, म्हणजे 1 पडी तेलमध्येही तुम्ही या टिक्क्या सेलो फ्राय करू शकता. अगदी कम तेलमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो. आता आपण सगळ्या टिक्क्या तळायला टाकून देऊया. आता आपण दुसऱ्या साईडने पलटून घेणार आहोत आणि दुसरी साईड पण अशी गोल्डन होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची, म्हणजे सेलो फ्राय करून घ्यायची. हवं तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता. मी व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगितलेलंच आहे की डीप फ्राय झालेल्या या टिक्क्या आणि सेलो फ्राय झालेल्या टिक्क्यांमध्ये काय फरक आहे. आता बघा, दुसरी तिसरी बाजूही आपली भाजून तयार झालेली आहे. तेलाचा अंशही आपल्या या टिक्क्यांवरती दिसत नाही आहे. अगदी मस्त असा सेलो फ्राय ह्या टिक्क्या बनवून तळून तयार झालेल्या आहेत. अगदी कमी वेळेत आणि कमी तेलात हा नाश्ता बनवून आपला तयार झालेला आहे. आता आपण या टिक्क्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया.
पहिली बॅच आपण सेलो फ्राय केली होती. आता ही दुसरी बॅच आपण डीप फ्राय करून घेतलेली आहे. बघा तुम्ही डीप फ्राय केलेल्या टिक्क्या आणि सेलो फ्राय केलेल्या टिक्क्यांमध्ये काय फरक आहे तुम्हाला शेवटी कळेलच. आता चला मग आपल्या या डीप फ्राय करून झालेल्या टिक्क्या आपण प्लेटमध्ये ठेवून देऊया. आता बघा आपण सेलो फ्राय केलेल्या टिक्क्या आणि डीप फ्राय केलेल्या टिक्क्यांमध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय ते तुम्हाला कळेलच. आता ह्या ज्या डीप फ्राय केलेल्या टिक्क्या आहेत या अगदी सोनेरी आणि क्रिस्पी झालेल्या आहेत, पण याच्यामध्ये थोडा तेलांचा अंशही आहे आणि जो सेलो फ्राय केलेल्या ज्या टिक्क्या आहेत त्या टिक्क्यांमध्ये तेल नाही. आता तुम्हाला कुठली टिक्की आवडली ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत